पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहाम हा विश्वासाचा पिता म्हणून ओळखला जातो. त्याला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. कारण काय? याच्यामध्ये खूप मोठं कारण आहे. कारण अब्राहामाला सांगितलेली गोष्ट त्याने कधीच नाकारली नाही. कारण त्याच्या मनामध्ये एक क्षण सुद्धा संशय आला नाही. जो देव म्हणतो त्याने म्हटल्याबरोबर त्याने हो म्हटलेला. त्याने दुसरा काही विचार केला नाही. कशासाठी? देवासाठी, परमेश्वरासाठी. परमेश्वराने त्याला काय म्हटलं? परमेश्वराने त्याला म्हटलं, ही जागा सोड, आपलं घरदार सोड, आपली धनसंपत्ती सोड, आणि मी तुला पाठवतो तिथं तू जा. त्याने एक क्षण मात्र त्याने विचार केला नाही की तिथं गेल्यावर मी काय करणार, तिथं मला काय मिळणार, हे माझी संपत्ती मी काय करील, मला कोण साथ देईल, काही विचार न करता परमेश्वर म्हणत आहे म्हणून त्याने म्हटलं होय म्हटलं. आणि आम्हाला माहित आहे, आपण लूक अध्यायामध्ये आपण जेव्हा जक्कयाचे परिवर्तन मध्ये आपण वाचतो, त्याच्यामध्ये जक्कयाने जेव्हा परिवर्तन केलं, त्यांनी पश्चाताप केला. येशूला म्हटलं का मी आता माझे सर्व पाप मार्ग सोडून देतो. मी आजपर्यंत माझी संपत्ती, अर्धी संपत्ती गरिबास मी वाटून देतो, आणि मी ज्या कोणाचे अन्यायाने घेतले आहे त्याचे मी चौपट परत करतो. तेव्हा प्रभूने काय म्हटलं? आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे. आणि समोर येशू म्हणत आहे, कारण हा ही अब्राहमाचा पुत्र आहे. हा हे काय आहे? अब्राहमाचा पुत्र. अब्राहमाचा पुत्र आहे असं का म्हणून म्हटलं आहे त्याच्यामध्ये? कारण त्याने सुद्धा येशूच्या एका शब्दावर त्याने एका शब्दाला मानून तो येशूच्या मागे गेला, किंवा येशूला त्याने आपल्या घरी नेलं. आणि त्याच्या घरी आल्याबरोबर त्याने विचार न करता, त्यांनी कोणताही विचार न करता, माझं उद्या काय होईल हे मनामध्ये न आणता त्यांनी कबूल केलं का मी माझी अर्धी संपत्ती गरिबाला देतो, आणि मी ज्या कोणाचे अन्यायाने घेतलेले आहेत त्याचे मी चौपट परत करतो. म्हणजे हे परिवर्तन त्याच्यामध्ये आलं. जसं अब्राहमाने देवाने सांगितल्याप्रमाणे की तू मी सांगितल्या ठिकाणी जा असं म्हटल्याबरोबर त्यांनी आपलं मन फिरवून तो गेला. त्याचप्रमाणे हा जक्कई सुद्धा देव त्याच्या जीवनामध्ये आल्याबरोबर त्याने सर्व काय सोडलं. म्हणून त्याला म्हणतात हा सुद्धा अब्राहमाचा पुत्र आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहम आम्हाला काय दर्शवते? विश्वास. कारण तो विश्वासाचा पिता आहे, तो विश्वासू आहे. त्यांनी देवावर विश्वास, संपूर्ण विश्वास ठेवला. आम्हाला माहित आहे, अब्राहमाला देवाने आश्वासन दिलं की तुझा पुत्र इसाक याच्यापासून मी तुला संतती निर्माण करील, मी पुष्कळ लोक म्हणजे युग निर्माण करील असं म्हणून परमेश्वराने म्हटलं. परंतु परमेश्वराने त्याच पुत्राचे बलिदान मागितले. आता आपण विचार करूया, परमेश्वराने ज्या पुत्राविषयी सांगितलं होतं की या पुत्रापासून मी तुझी संतती निर्माण करीन, मी देश निर्माण करीन, आणि त्या पुत्राला परमेश्वर बली मागत आहे, त्या पुत्राची बली मागत आहे. तेव्हा अब्राहमाचा विश्वास पहा. अब्राहमाने काय म्हटलं? देवाने म्हटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये क्षण मात्र शंका आली नाही. मग त्यांनी काय म्हटलं? आपण इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 17 मध्ये आम्ही वाचतो. सुंदर वचन आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की अब्राहमाच्या मनामध्ये काय होतं. अब्राहमाच्या मनामध्ये काय होतं? प्रियजनो, अब्राहमाचा विश्वास आम्हाला काय शिकवते, हे अब्राहमाचा विश्वास आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. आपण ख्रिस्ती जीवनामध्ये आपण दुसरं काही नाही मिळवलं तरी हा विश्वास आपण आत्मसात करूया. इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 17 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, अब्राहमाने आपली परीक्षा होत असता
विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानिले. प्रियजन हो, काय मानले अब्राहामाने? देवाने तर सांगितलं की ह्या इसाकापासून मी संतान निर्माण करीन आणि त्याच संतानाला अर्पण करण्यासाठी प्रभू सांगत आहे. तर मग अब्राहामाने काय विश्वास ठेवला? अब्राहामाने हे विश्वास ठेवला की माझा पुत्र जर मरण पावेल तरी, मी अर्पण करून त्याला समर्पण केलं तरी, मेल्यानंतर सुद्धा त्याला जिवंत करून त्याच्यापासून संतती निर्माण करण्यासाठी परमेश्वर समर्थवान आहे. प्रियजनो, एवढा विश्वास आम्हाला आमच्या डोळ्यासमोर आमच्या वचनानुसार आम्हाला ऐकायला मिळते. प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया. ज्याप्रमाणे अब्राहामाने विश्वास ठेवला, त्याच्या विश्वासानुसार त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आला आणि ह्या विश्वासाद्वारेच परमेश्वराने त्यांनी ह्या मनामध्ये तो विश्वास धरला म्हणून परमेश्वराने अब्राहामाला बली करू दिलं नाही. अब्राहामाला आपल्या इसहाकाची बली करू दिली नाही आणि त्याला तिथं सावला. कारण ते मला माहित आहे तू परमेश्वराला भिवून चालणारा व्यक्ती आहे, तू परमेश्वराला विश्वास ठेवणार आहे म्हणून मला माहित आहे. म्हणून परमेश्वरानं त्याच वेळेस मेमण्याचे आयोजन केले आणि इसहाकाला वाचवलं. प्रियजन हो, सांगण्याचं तात्पर्य हा की अब्राहाम विश्वासाचा पिता आहे आणि आमच्या समोर एक जागतं उदाहरण आहे आणि आम्हाला आधार आहे, सपोर्ट आहे की ज्याप्रमाणे अब्राहामाने विश्वास ठेवला, आम्ही सुद्धा आमचा विश्वास असा दृढ करूया. कारण परमेश्वराला काहीच अशक्य नाही. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. जसं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते तशा प्रकारे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला काहीही कमी पडणार नाही. परमेश्वर आम्हाला काही कमी पडू देणार नाही. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कधीच अडथळा येऊ देणार नाही. परमेश्वर आम्हाला कधी नष्ट होऊ देणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, आपण विश्वास ठेवूया, विश्वासामध्ये राहूया. अब्राहामाचा विश्वास आम्ही अवगत करण्याचा प्रयत्न करूया, प्रार्थना करूया, देवाकडे आमच्यासाठी आशीर्वाद मागूया.